अहो चला ना. आता आवडतोय ना मोबाईल. घोळ घोळ मोबाईल घेत होतो कळतं का तुला? हा ते एवढी नीट लावा. एवढी काम करायची का? ओढे हा झाले मी लावा ना. ओढे ओढे मी ओढते तुमच्याच घरी लावा. माझं घरी लावा पटकन. तुझा बरं तुझ्या माहेराला कालच्या धरून डोक खाल्लेलं आहेस बरं का तू. कालच्या धरून का तुझा भांडायचंच मुळे काय तू काय माहिती होत असतं बाई. काय दिलायला वाटतं तांब्या का फोन लावून विचारते दिलाय चला. काय मग तुझी काय बाबा करून परत काय केलं आता? काल पडलं ना. हा ते पडलेलं आहेतच ते आता बाबर नाही का आता इंजेक्शन घेतलं काय एवढा मोठा पाय झालाय. गोड्याच्या म्हाताऱ्या माणूस झाले. जिजूनी बांगडे किती भरल्या का? काय मग चला ना. काय खेळ लावून ठेवला. कर चालू गाडी. तुम्ही ड्रेस घातला असत केली अशी माझ्या साडी. चला रुद्र कर चालू गाडी. आज आईला तू न्यायचं आणि मध्येच पाडायचं. हा तुझ्या आईला काय समजून सांग. कालपासून नुसती भांडे दी. हा हाकून द्या. हा काय जिजी रुद्रा जर गाडी शिकायला लागलं तर मी यांना काय चला म्हणून जाईन आपलं लेकरू घेऊन. लेकरा कर चालू चल. सोनालीचा ना अजून पण भांडायचं गोडे वाटतंय कालपासून. काल म्हणजे नीट झाली पण अजून कधी कधी नाटक करते. चालू केलं पिलू आता अंडरपॅन्ट घालायला लागली म्हणजे हुशार झाली. फॅमिली कालची खरेदी. रुद्राला अंडरपॅन्ट घेतलेली कालची खरेदी. म्हणजे कपडे दुकानामधून काय अंडरपॅन्ट वगैरे घेतल्या त्याला पॅन्ट वगैरे घेतल्या तर ते आवाज वाटते म्हणते माझं लेकरं मोठ झाले आता अंडरपॅन्ट घालायला लागले. त्याच्यात चालू केली. बरं 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 चला भाऊ आपल्याला राहणं जायचं. तर फॅमिली पाहू शकता इथे आमचे ना भुईमुग खुरपणी चालू आहे. एवढं जबरदस्त गवत झालं तर याचे तणनाशक मारलेलं आहे पण तणनाशक नाही सगळं गवत जळालेलं नाही आहे. काय रुद्र पलीकडे जळायला चांगलं. फायनली मित्रांनो आता आमची जवळपास निमी पाईपलाईन झालेली आहे. पाहू शकता त्या रस्त्यापासून आणलेली आहे. इथून आम्हाला न्यायचे आहे. खाली एक वावर आहे त्या लिंबापाशी तिथं आणि इथून आता ते तुम्हाला पाहू शकता ते पुढं ट्रॅक्टर दिसते का त्या लिंबापाशी त्या कोपऱ्यात न्यायची आहे आम्हाला. तर मला वाटतं आज होणार नाही आहे. इकडली बाजू होईल तिकडली बाजू राहणार आहे पाहिजे ना विजय. तिकडली बाजू राहणार आहे ना. तर बाकीची जी आहे ते उद्या सकाळी आपण करून घेऊ. बुजायचं राहील. हा ना बुजायचं राहील. तर पाहू शकता येत आता आपण किती 13-14 नळ्या आम्ही बुजवलेल्या आहेत मागं म्हणजे जोडून. तर आता बाकीचे आहेत ना ते लगेच आम्ही आता जोडून घेतोय बरं का. आणि आपल्याला माहिती आहे सोनाली ते तिकडे आपला घरचा भुईमुग खुरपी ते काय म्हणते भाऊ. हां हां तर पाहू शकता तिथं 2 पाईपलाईन लीक झालेले शेजारी आता ते लीक काढायचे आम्हाला. 3-4 लीक काढलेले आहेत आम्ही मागे. आता इथं 2 आहेत शेवटचं आणि मला वाटतं हीच एक नळी अशी पुढं क्रॉस गेलेली आहे आणि तिथे एक लीक लागणार आहे आम्हाला. तर बघू शकतायत मागं गवताचे ढिगारे आणि इतकं पण नाही झालं खुरपून पण बऱ्यापैकी झालंय. आता आम्ही चाललोत घरी आणि याचे पप्पा आहेत ना काल माझ्यासोबत इतके भांडले ना आज आहे ना जेसीबी घेऊन दुसऱ्याच वावरात जाऊन बसले तर त्याच्यामुळे त्यांच्यासोबत असं गेलो डबल भांडायचं ना पिलू भांडायचं ना. दिवसभर आले नाही आपल्याकडे काय नाही किती खुरपिले बघ माझ्या सगळ्या सासा होत्या आम्ही खुरपिलं. चला आता घरी चाललोत. दिवस पण शाडू आहे त्यामुळे काय लवकर निघून जातो. झालंय बऱ्यापैकी ते खुरपण्यापेक्षा तर गवताचे ढिगारच जास्त दिसते. चला आता आम्हाला पसारा घेऊन जायचं. तर काय चहाची तलब झाली चल बाय बाय कर म्हणा. तर मित्रांनो आम्ही चाललेलो घरी बाय बाय. बाबाचं घरी आल्यावर काय करायचं चांगलं बेत करायचं बाय बाय कर. तर फॅमिली पाहू शकतात आता आम्हाला इथं अंधारच झालेला आहे परंतु अजून भरपूर पाईपलाईन राहिलेली आहे. म्हणजे अर्धी झालेली आणि अर्धी राहिलेली आहे म्हणायचं. तर जेसीबीवाले कंटाळलेले तर ते आता जाऊ राहिलेले काय विषय नाही. भरून न्यावं लागेल कोणी. ती एक यांची आहे ना श्रीधरांना त्यांची आणि एक ग्रामसेवकची. चालेल ना सोनाली स्वयंपाक. शब्द लँग्वेज काय लँग्वेज सकाळी गेला होतात ना तिथं आम्हाला रानात सोडून चक्कर तरी मारायची काय चाललंय काय नाही
विचारायचं नाही ना. अरे पण दिवसभर मी काय बसलेलो का तिथं? अरे सारखं चालूच आहे, नळ्या खांदे लोकांच्या नळ्या लीक झालेल्या ते बसव तिथं. बरं, तुझी खा. काय रुद्र भूक लागली? वा वा, तुला काय झालं? अरे भूक लागली दिवसभर, तू जेवली असून 2 टायमाला. मी 4 टाइम जेवण, तुम्हाला काय? मला असं साधं साधं बोलायला लावू नका. मला काय तुमच्यासोबत बोलायची मूड नाहीये. ते 2-3 शब्द बोलते ते पण वरून वरून बोलते. तू लईच मूड खराब करे. भांडणं काल झाले अजून रुसवा गेला नाही तुझा. काय झालं मग? सुधारायचा चान्स होता ना आता. काय रे, सुधारायचा चान्स होता ना, सुधरले का? आता मी काय केलं? अरे नाही, काही नाही. अबे मग तुझ्याकडे दिवसभर मी तिथं आहे का नळ्या बसवतोय, लोकांचे लीक झालेले ते काढतोय, आपलं पाईपलाईन करून लवकर ते हे करायचं ना. बसले होते काय? कसं बोला तो रुद्र, आईला काही सांग ना का? माझ्या संग भांडण करते ती बघ ना. हा का? आईला म्हण भांडू नको. तो त्याच्या आड्या बाबा. काय भाजी? मी काही पण करेन. काही कसं करशील? खायचं तर खा, नाही तर नको खाऊ. हा का? तुझा फोटो काढू. पिल्लू, आईला म्हणा बाबाला बोलायचं नाही, म्हणजे भांडायचं नाही. नाही बोलणार बा, मला कुठं बोल वाटतंय. म्हणजे भांडायचं नाही, चांगलं चांगलं बोलायचं. बघाय तुझ्या लागला जादू सोडायला. अगं कालपासून तिळगुळ खाऊन लोक गोड गोड बोलतेत. तू माझ्या संग कुठं कुठं बोलायला लागली? बोल ना, बोल ना. काय? हा ना. काय सोनाली काय झालंय? कम मूड खराब केलास? अवघड आहे. पिल्लू, आईला सांग ना. एक आईची पीक घेऊन ये बरं. मग माझी घे. आणि आता आईला घेऊन ये. आईला तुझी गालाच घ्यायला लाव. आणि हे तुझा गाल इकडे आण. चल इकडे ये. मला तुझी पी घ्यायची. नको बोलू, काहीच गरज नाही. मला आहे माझं पोलग बनवायला. आहे पिल्लू, आपण आईला कट्टी टाकायची. थू अजून एकदा टाक, अजून एकदा टाक, अजून एकदा टाक, मोबाईल द्या इकडं. अजून एकदा टाक. थू टाक आई सांग. थू आम्हाला बोलायचं. थू. जेवायचंय का? जेवायचंय. नाही जेवायचं म्हणा, आम्ही चाललो बाहेर जेवायला म्हणा. जेवायचे का? निशाने झाली जेवायचे का? खरंच देणार नाहीस का तू जेवायला? नाही देणार. आईचा फोटो काढ, आईचा फोटो काढ. बघ आईचा जरा चेहरा घे थोडा. हो. हा ना सोनाली, कधी नीट व्हायचं तुला? जेवलंय काय आता? वाव. हॅपी मकर बकर संक्रांतीच्या काल शुभेच्छा दिल्या नाही तुला जास्त ना. काल बांधणं केलं म्हणून. हॅपी बकर बकर बकर. चांगलं नाही तू, चांगलं नाही तुझ्या हातच रमेश तू. मग सोनाली आपले भांडणं मिटायचेत का नाही सांग बरं मला. बघन बघन बघ बरं. चल बघितलं का? काय बघायचं? मिटायचं. मिठाला काय एवढं, त्यात काय एवढं काय, हे काय तू असं बोलते का म्हणून? लय ऋषीचे भांडण झाले. काय नाही बोलायचंच नाही, नाही, नाही. पण तू व्यवस्थित बोला ना. मी आयुष्यावर बोलणारच नाही, मी त्याचं तोंडच बघणार नाही, मी हेच करणार नाही. अरे पण तू असं असे भांडणं झालेत का? व्यवस्थित बोलायलाच ना. काढच्या प्रेमाने दिवसभर फोन तरी लावलास का मला? असं दिवसातून बाहेर असले 4 फोन लागते. हो मी कुठे पण कामात होते. हा का? बरं कामात होती ना. मग मग आता भांडणं मिटलेत का आपले? येस ओर नो? भांडणं झालेच कुठे? भांडणं झालीच नाही ना आपले? हा, कोण म्हणलं झालं? ओके ओके. म्हणजे मग मिटायचेच नाही तुला. तर फॅमिली सोनालीला आहे ना भांडणं मिटायचे नाहीत वाटतंय. रुद्र आईत बोलायचं नाही आता. मी म्हणून तोपर्यंत आईत बोलायचं नाही. ओके.